नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पार जानेवारी पासून आपण ऐकतो या वर्षी भरती होणार आहे। शासनाने अधिवेशनात सांगितलेले विविध जीआर काढले होते, वयोमर्यादेबाबतचे जीआर आलेले आहेत, तर सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत। मग नेमका हा प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार आणि जाहिराती संदर्भातला एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे तो म्हणजे आचारसंहिता। जर जाहिरात लवकर नाही आली, आचारसंहितेत अडकले तर पुढचे 3-4 महिने तर आणखी या आचारसंहितेत जाऊ शकतात। तर एक्सपेक्टेड कधी आहे जाहिरात येऊ शकते या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा जो व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। मित्रांनो बघा, नुकतीच सकाळ न्यूजपेपरमध्ये देखील बातमी आलेली होती की आचारसंहितेत अडकणार पोलीस भरती, शासन निर्णय निघून 2 महिने होऊ नये, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू नाही, गृह विभागाकडून अंतिम मान्यता। तर या संदर्भातली बातमी जी आहे तर ती नुकतीच इथं आलेली होती आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीची संपूर्ण तयारी, लेखीची तयारी करून घेण्यासाठीची आपली जी बॅच आहे तर ती आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च केलेली। मित्रांनो ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मिळणार आहे। त्यासोबतच एकदम एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहे। म्हणून तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकता। बघा, गृह विभागाने 20 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून 15,631 पोलीस शिपायांची भरती करण्याचे जाहीर केले होते। शासन निर्णय निघून 2 महिने उलटले तरीही अजून अर्ज प्रक्रिया सुरू झाली नाही। गृह विभागाकडून भरतीस अंतिम मान्यता मिळाली नसल्याची बाब आता पुढे आलेली आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची आचारसंहिता यात अडकण्याची जी आहे तर ती शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो नुकतंच काही वेळापूर्वी जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याच्या जस्ट वेळापूर्वी एक जे आहे तर ती इमेज सर्क्युलेट होते आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अर्ज हे 1/1/2025 पासून तर 30/11/2025 पर्यंत जे आहे तर ते होणार आहे। त्याच्यामध्ये वरती वेबसाईट पण दिलेली आहे, महा पोलीस रिक्रुटमेंट 2025 महा IT ORG। आता याची सत्यता किती आहे तर ते सांगू शकत नाही। मागच्या वेळी असंच झालं की एक वेबसाईट त्यांनी चालू केलेली होती, आपल्याला वाटलं ही त्यांची डेमो वेबसाईट आहे तर ते तसं निघालं नव्हतं। म्हणूनच याची सत्यता मित्रांनो अजून आपण सांगू शकत नाही, म्हणून हे कन्फर्म नाही, म्हणून हे लक्षात घ्या। हे जे फिरते जोपर्यंत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येत नाही, सरकारच्या कुठे याच्यावर येत नाही, ट्विटरवर येत नाही त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर, तोपर्यंत आपण या गोष्टी खरं मानायच्या नसतात मित्रांनो। कारण की पोलीस भरती, रेल्वे भरती यांच्या संदर्भातला फेक न्यूज आहे ना खूप साऱ्या तयार होतात आणि हा तर एकदम कागद जो आहे तर तो असाच दिसतो आपल्याला, तर कुठल्याही त्यांच्या वेबसाईटवर ही गोष्ट आलेली नाही, म्हणून आपण याला अजूनही खरं मानू शकत नाही। मित्रांनो पोलीस भरती संदर्भातला जो जीआर होता, जो आपला उल्लेख करत होतो, तर तो 20 ऑगस्ट 2025 रोजीच ऑलरेडी आलेला होता, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं जवळपास 15,000 पेक्षा जास्त पदांची भरती आहे। आणि आज मित्रांनो याची बैठक पण आहे पोलीस भरती शिपाईची। बघा, पोलीस भरती शिपाईच्या अनुषंगाने 25/10/2025 रोजी नव रंग सभागृह मुख्यालय घाटकोपर इथे 9:30 वाजता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती एक बैठक जी आहे तर ती होणार आहे। आता ही बैठक होणार होती म्हणून ते परिपत्रक हे त्यांचं आहे का हे जेव्हा कन्फर्म तर ते तुम्हाला आपल्या या चॅनलवर आपण जोपर्यंत ऑथेंटिक येत नाही तोपर्यंत आपण ही अपडेट घेणार नाही मित्रांनो। परंतु सध्या आता या आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता आपल्याला का दिसते मित्रांनो, कारण की सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की 31 जानेवारी 2026 पूर्वी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि याच्यासाठीची जी आचारसंहिता आहे मित्रांनो तर ती आपल्याला लगेच नोव्हेंबरच्या महिन्यात जी आहे तर ती गेलेली दिसते। 15 नोव्हेंबर नंतर मोस्ट प्रोबेबली आपल्याला या निवडणुकीची घोषणा आपल्याला पाहायला मिळणार आहे। मग याच्यामध्ये आपला नोव्हेंबर जाईल मित्रांनो, नोव्हेंबर जाणार आहे, डिसेंबर जाणार आहे आणि जानेवारीचे काही दिवस जातील। तर एवढे सगळे जर दिवस गेले ना आपल्याला तर जाहिरात लवकर येणार नाही, कारण की याच्यामध्ये आचारसंहिता हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरून जातो। पण या आचारसंहितेच्या आधी सरकारने जर अधिसूचना ही जाहीर करून दिलेली असेल ना तर वेळेल बुडून जाईल, म्हणजे आचारसंहिता किती झाली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। आपल्याला उलटा ग्राउंडला आणि लेखीची तयारी करायला संपूर्ण वेळ जो आहे तर तो मिळणार आहे। ओके, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आचारसंहिते हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। मग आपल्याला एवढी जी काही 15,631 पदं दिसत आहेत खूप भारी वाटते, कारण की काय झाले खूप सारे विद्यार्थी आता थकून जात आहेत मित्रांनो, कारण की 22 ते 25 साठीचे पण जे उमेदवार आहेत ज्यांना वयोमर्यादेची शिथिलता दिलेली आहे, परंतु त्यांचा पण हाच मुद्दा आहे की किती दिवस करायचं आम्ही, तुम्ही सांगितलं आता येईल तेव्हा येईल, एक ऍटलिस्ट काहीतरी कार्यक्रम तर द्या की जानेवारीमध्ये येणार आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये येणार आहे, त्याच्यानुसार ते नियोजन जे आहे तर ते त्यांना करता येतं मित्रांनो। तर या सगळ्या गोष्टी आहेत, तर आगामी काळात जर
ही जाहिरात नोव्हेंबरच्या 15-16 नंतरच्या आधी आली तर खूपच वेलनगुड आहे, किंवा आता ऑक्टोबरमध्ये आली तर खूपच वेलनगुड आहे. जर नाही आली, आचारसंहिता लागली, तर आपल्याला पुन्हा डायरेक्ट जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जोपर्यंत यांची निकाल येत नाही तर तोपर्यंत आपल्याला या आचारसंहिता इथं बघायला मिळणार, आचारसंहितेमध्ये ही जाहिरात बघायला मिळणार नाही. म्हणूनच आपले जे वेगवेगळे तुमचे लोकप्रतिनिधी असतील किंवा आता विधानसभेचं अधिवेशन पण होणार आहे, हिवाळी अधिवेशन होऊ शकतं, तर तिथे देखील जर तुम्ही लोकप्रतिनिधींमार्फत हा जो मुद्दा उपस्थित केला तर लवकरच आपल्याला याची जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळू शकते. मित्रांनो, जाहिरातीसाठी आपल्याला स्वतः जो आहे तो त्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.